महायुतीच्या माध्यमातून फलटणमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन. फलटण इथं उद्या मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हे रक्तदान शिबिर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाअभियानाचा भाग आहे. फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय इथं या उपक्रमास भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेनेसह महायुतीच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. आयटी क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. बारामतीत मोठी आयटी जॉब ड्राईव्ह, सर्व मोफत. बारामती आणि परिसरातील तरुण उमेदवारांसाठी आय स्टेप अप कोडिंग अकॅडमीद्वारे 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोठी आयटी जॉब ड्राईव्ह आयोजित केली. ही ड्राईव्ह आयटी डिग्रीधारक बीसीए, बीसीएस, बीएससी, सीएसआयटी, बीई, बीटेक, एमसीए, एमसीएस, डिप्लोमा सीएसआयटी या माध्यमातून 2023-24 आणि 2025 मध्ये पास झालेल्या अथवा अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. इथं थेट अर्जदारांच्या मुलाखती होतील आणि निवड झालेल्यांना नोकरी मिळणार आहे. सर्व प्रक्रिया ऍप्टिट्यूड टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंट या सर्व मोफत झाल्या. फलटण लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी महेश साळुंखे. लायन्स क्लब ऑफ फलटणच्या अध्यक्षपदी लायन महेश साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी लायन निखिल सोडमिसे व खजिनदारपदी स्वप्नील सोडमिसे यांची निवड करण्यात आली. सदरील पदग्रहण सोहळा हा उद्या दिनांक 22 रोजी सायंकाळी 6:30 फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. उमाजी नाईक चौक ते पवार गल्ली रस्त्याची चाळण. फलटण शहरातील उमाजी नाईक चौक ते पवार गल्ली रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. तो रस्ता नव्याने करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी तूर्त डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करतात. श्रीमंत रामराजेंची तोफ कोळकीत धडाडणार. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या जंगी सभेचं आयोजन हे कोळकी ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आलं असल्याची माहिती उपसरपंच डॉक्टर अशोक नाळे यांनी दिली. श्रावण मासासाठी फलटण आगारामार्फत भक्तांसाठी खास दर्शन यात्रा. शुक्रवार दिनांक 25 जुलैपासून श्रावण मासाची सुरुवात होते. या धार्मिक महत्वाच्या महिन्यात फलटण येथील एसटी आगारामार्फत विविध दर्शन यात्रा संघटित करण्यात आल्या. भक्तांना सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी अशा दर्शन बस सेवा देण्यात येणार आहेत, ज्यात महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांवर यात्रा केली जाणार आहे. फलटणमध्ये मित्र व पाहुण्यांसाठी राहण्यासाठी एक अत्याधुनिक नवीन ठिकाण द रॉयल कोर्ट. फलटण शहरात काही कामानिमित्त, कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा अन्य कोणत्याही कामासाठी आपले मित्र किंवा पाहुणे येणार असतील तर त्यांच्या राहण्याची चिंता आता सोडून द्या. कारण फलटण सातारा रस्त्यावर फलटण नगरपालिकेच्या हद्दीत अगदी निसर्गरम्य ठिकाणी नव्याने सेवेत रुजू झालाय द रॉयल कोर्ट. तर मग आता वाट कसली बघताय? आजच बाहेरगावच्या मित्रांना आणि पाहुण्यांना सांगा, फलटणमध्ये राहण्यासाठी एकच नाव द रॉयल कोर्ट. आदरकीत ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मदतीनं चोरलेल्या गायी सापडल्या. फलटण तालुक्यातील आदरकी खुर्द या गावात माजी सरपंच संजय निंबाळकर यांच्या 2 गायी, ज्यांची किंमत 1 ते 1.5 लाख रुपये होती, रात्री 1 ते 2 दरम्यान चोरीला गेल्या. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ आणि प्रभावी वापरामुळे 2 तासात या गायी शोधण्यात यश आलं, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान वाटलं. ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचं आयोजन. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव सर यांचे दिनांक 18 जुलै रोजी वयाच्या 64व्या वर्षी हृदयविकारानं नागपूर येथे दुःखद निधन झालं, हे आपणास ज्ञात आहे. प्राध्यापक आढाव सर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं बुधवार दिनांक 23 जुलै रोजी दुपारी 3 वाजता महाराजा मंगल कार्यालय फलटण इथं श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात येत आहे. मुधोजीच्या मिहिकानं वृक्षारोपण करून वाढदिवस खास केला साजरा. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 8वीत शिकणारी कुमारी मिहिका देवेंद्र हेंद्रे यांनी आपला वाढदिवस निसर्ग संवर्धनाच्या एका अनोख्या व अर्थपूर्ण उपक्रमाद्वारे साजरा केला. दिनांक 20 जुलै 2025 रोजी त्यांनी विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्ष लावून पर्यावरणाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या माध्यमातून तिने पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हेतू दर्शवला.